नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत बाळांनो, एमएसटी सीटी 2026 मध्ये प्रश्न कुठून येणार आहेत, सोर्स ऑफ क्वेश्चन काय असणार आहे। ठीक आहे, आतापर्यंत सीईटी मध्ये प्रश्न कुठून आले, सगळ्या गोष्टींना मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, ऑफिशियल जे अपडेट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो, आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा विनर तुषार जाधव होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले। प्रत्येक व्हिडिओ मधून 1 लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो। एमएसटी सीटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा। एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, सीईटी नवीन क्वेश्चन खूप कमी फॉर्म करतं। मॅक्झिमम प्रश्न जे असतात ते इकडून तिकडून कुठून ना कुठून उचललेले असतात आणि तेच प्रश्न रिपीट होत असतात बाळांनो। ठीक आहे, पहिला सोर्स आहे बाळांनो सीईटीचा, जिथून सगळ्यात जास्त टक्केवारी प्रश्न रिपीट होतं बाळांनो, तो म्हणजे तुमचा पीवायक्यूज। पीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। ठीक आहे, सीईटी आपल्याच पीवायक्यूज मधून खूप जास्त प्रश्न रिपीट करतं बाळांनो। जर मी तुम्हाला लास्ट इयरचा डेटा सांगू इच्छितो, मी लास्ट इयरचं तुमचं जे अनालिसिस तुम्ही बघणार त्याच्यामध्ये 32% प्रश्न असे होते बाळांनो, जे पीवायक्यूज मधून ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज रिपीट झाले होते। 32% प्रश्न। हा, थेरॉटिकल मध्ये थोडेफार चेंजेस झाले होते, पण मॅक्झिमम सिमिलर है ना, असे 32% प्रश्न होते बाळांनो। मग पीवायक्यू जरी तुम्ही व्यवस्थित केले असते तरी तुमचे 32% प्रश्न म्हणजे खूप जास्त स्कोर असतो बाळांनो, सीईटी मध्ये स्पेशली। 32% म्हणजे 64 मार्क्स। असं नाही की 64 मार्क्स वरती तुम्हाला सीओईपी भेटून जाईल, पण एक थ्रेशोल्ड असतं बाळांनो। 50-60% विद्यार्थी असे असतात ज्यांचे 50च्या वरती पण मार्क जात नाही बाळांनो, है ना। मग या गोष्टीला थोडंसं सिरियसली घ्या, पीवायक्यूजला सिरियसली घ्या। आता बाकीच्या सोर्सेस पण सांगतो बाळांनो, आणि पीवायक्यूज झालं, आता जे बाकीचे सोर्सेस सांगणार आहेत याच्यामधून जेवढे पण प्रश्न आहेत बाळांनो, हे आपण ऑलरेडी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये कव्हर केलेले आहेत बाळांनो। महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। सगळ्यात जास्त सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो, कारण सगळ्या सोर्सेसचे क्वेश्चन ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत। ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी, कारण लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता, सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 99% स्कोर केलेले आहेत। सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, व्हीजीटीआय, वालचेक, पीआयसीटी, व्हीआयटी, केजी सोमॅटिक, सांगली, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस, टॉप फार्मसी कॉलेजेस मध्ये गेलेले। तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो। महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे कारण सगळे टीचर्स आयआयटीएन आहेत बाळांनो, जे सीईटीची पातळी वाढत चाललेली आहे, जेईच्या पातळीची होऊन गेलेली आहे। बोर्डाच्या टीचरांना सीईटी साठी शिकवता नाही येत बाळांनो, ह्या गोष्टीला समजून घ्या। जो टीचर तुम्हाला शिकवतोय बाळांनो, त्याने स्वतः सीईटी क्रॅक केली आहे का? त्याने स्वतः 99% क्रॅक केलेले आहेत का? मग तुम्ही कसं काय त्याच्याकडून शिकताय? बोर्डासाठी ते बेस्ट आहेत, पण सीईटी साठी बेस्ट नाही आहेत बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या। त्यासाठी आपण आयआयटीएन टीचर आणलेले, जेणेकरून तुम्ही विदिन सेकंड टिप्स, ट्रिक्स, तुक्का लावून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात बाळांनो। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू। जर तुमचं स्वप्न असेल 40-50 लाखाचं पॅकेज क्रॅक करण्याचे बाळांनो, तर तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर आणणं गरजेचं आहे, तेव्हा जाऊन तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो। आणि हा स्कोर आणण्यासाठी मी तुमची खूप जास्त हेल्प करणार आहे क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट मधून, म्हणून नक्कीच विचार करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली। सेकंड सोर्स ऑफ क्वेश्चन आहे बाळांनो तुमचे अदर सीईटीचे क्वेश्चन्स। सीईटीच्या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी 26% प्रश्न असे होते जे अदर सीईटीच्या प्रश्नपत्रिकेमधून ऍज इट इज कॉपीड होते बाळांनो। अदर सीईटीचे प्रश्न कोणते बाळांनो? तुमचं कर्नाटका सीईटी झालं, तुमचं सीयूईटी झालं, तुमचं गुजरात सीईटी झालं, तुमचं डब्ल्यूबीजेई झालं। या परीक्षेमधले सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये रिपीट होतात बाळांनो, विदाउट व्हॅल्यू चेंज, है ना। हे 26% प्रश्न असं होतं मागच्या वर्षाचा अनालिसिस, जे ऍज इट इज प्रश्न आले होते विदाउट व्हॅल्यू चेंज या सगळ्या सीईटीज मधून। मग हे सुद्धा प्रश्न तुम्हाला करायचे आहेत बाळांनो ऍज अ प्रॅक्टिस। ठीक आहे, आता हे सुद्धा प्रश्न ऑलरेडी आपण क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये कव्हर केलेले आहेत। जे विद्यार्थी एनरोल करतील त्यांना व्यतिरिक्त करायची गरज नाही, पण जे एनरोल नाही करणार त्यांनी प्लीज हे सगळे सुद्धा प्रश्न प्रॅक्टिस म्हणून करून जा बाळांनो। तिसरा सोर्स ऑफ क्वेश्चन येतो बाळांनो जेई मेनचे इझी क्वेश्चन्स। ठीक आहे, सीईटीची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, म्हणून जेई मेनचे जे पण इझी क्वेश्चन्स असतं बाळांनो, सीईटी त्यांना आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये इन्क्लूड करते। ठीक आहे, मागच्या वर्षाचा रेकॉर्ड आहे बाळांनो, 18% प्रश्न असे होते जे ऍज इट इज जेई मेन्स मधले कॉपीड होते लास्ट 2 वर्षाचे। म्हणजे 2025च्या पेपरमध्ये 2023 आणि 2024चे जेवढे प्रश्न होते जेई मेनचे, 18% प्रश्न ऍज इट इज सेम टू सेम मॅच झालेले होते बाळांनो, विदाउट व्हॅल्यू चेंज, है ना। म्हणून तुम्हाला जेई मेनचे प्रश्न सुद्धा बघून जायचे, जे सोपे सोपे प्रश्न असतात। ठीक आहे, त्यांना सुद्धा आपण ऑलरेडी क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये कव्हर केलेले, पण जे विद्यार्थी एनरोल नाही करणार, प्लीज तुम्ही कोणत्याही बुक मधून त्या प्रश्नांना प्रॅक्टिस करू शकता। ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार दादा इतके प्रश्न सांगतो, हे पण करा, ते पण करा, ते पण करा। बाळांनो खूप जास्त प्रश्न नाही आहेत, एका चॅप्टरचे 40-50 प्रश्न येतील फक्त, बस। इतर प्रश्न करण्यापैकी हे प्रश्न करा, माझं असं म्हणणं आहे। आणि यांना पण आपण सगळ्यांना टाकलेले क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये, किंवा तुमच्याकडे काही बुक्स वगैरे असतील त्याच्यातून करा, है ना।
त्यानंतर चौथा सोर्स ऑफ क्वेश्चन आहे बाळांनो तुमचे बोर्डचे एमसीक्यूज. आतापर्यंत बोर्डात जेवढे एमसीक्यू आलेले आहेत तेवढे तुम्हाला व्यवस्थित करायचे. बोर्डाचे प्रश्न बाळांनो, बोर्डाचे प्रश्न म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिक्सचा बोर्डाचा पेपर आहे, त्याच्यात किती एमसीक्यू येतात? 10 एमसीक्यू येतात. ठीक आहे, हे एमसीक्यू सुद्धा ऍज इट इज सीटी मध्ये विचारले जातात बाळांनो. तुम्हाला कमीत कमी 5 वर्षाचे फिजिक्सचे पेपर बघून जायचे. ऑलरेडी तुम्ही बोर्डासाठी बघितलेच असतील बोर्डाचा अभ्यास करताना, पण तरी अजून एकदा रिवाइज करून जा. 15% प्रश्न ऍज इट इज बोर्डाच्या परीक्षेमधून होते बाळांनो, है ना, सीईटी मध्ये विचारलेले. तर हे सगळे सोर्सेस असतात बाळांनो जिथून सीईटी सेल प्रश्न विचारते. आता उरलेले जे 5-10% प्रश्न असतात ते कुठून विचारते सीईटी सेल? टार्गेट मधून काही विचारून घेते, नवनीत मधून काही विचारून घेते, या सगळ्या पब्लिकेशनच्या बुक्स मधूनच सीईटी सेल प्रश्न विचारते. असे 5 सोर्सेस मी तुम्हाला सांगितले बाळांनो. कोणकोणते? पीवायक्यूज, सेकंड नंबरचा काय तुमचा अदर सीईटीचे प्रश्न, तिसऱ्या नंबरचा काय तुमचा जेईई मेनचे इझी क्वेश्चन, चौथ्या नंबरचा काय तुमचे बोर्डाचे एमसीक्यूज, आणि 5वा काय तुमचा अदर पब्लिकेशनचे प्रश्न. या सगळ्या 5 सोर्सेस चे प्रश्न कंबाईन करून आपण ऑलरेडी क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट मध्ये टाकलेले आहेत बाळांनो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न बोर्डामध्ये तिथूनच येतील, त्याच्या बाहेरचं काही सीईटी मध्ये तिथूनच येतील, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही बाळांनो. ठीक आहे, आता जे विद्यार्थी एनरोल नसतील क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट मध्ये किंवा आता त्यांना एनरोल करायचं नसेल, आता ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करण्याची इच्छा नसेल क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये, तुम्ही कोणतंही बुक फॉलो करू शकता. त्या बुक्स मधून या 5 सोर्सेसचे क्वेश्चन करून घ्या बाळांनो. ठीक आहे, माझं एक म्हणणं आहे, जे प्रश्न तुम्ही असे करतात ज्यांची येण्याची अजिबात चान्सेस नाही, है ना, ते करण्यापेक्षा हे प्रश्न करा ना बाळांनो. 50 प्रश्न करा प्रत्येक चॅप्टरचे, 10 पीवायक्यू करा, 10 बोर्डाचे करा, 10 अदर सीईटीचे करा, 10 पब्लिकेशनचे करा. हे सगळे मिळून 50 प्रश्न केले ना तुमचं काम होऊन जातं बाळांनो, है ना, आणि सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये येतील. आणि हेच आपण अशी क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट मध्ये कंडक्ट केलेलं आहे. एवढे सगळे बुक्स घेण्यापेक्षा एक क्रॅश कोर्स मॉक टेस्ट घ्या बाळांनो, त्याच्यामध्ये सगळं तुमचं खतम आहे, है ना. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. मला नक्कीच कळवा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.